कमी खर्चात, कमी साहित्यात, कमी वेळात घरच्या घरी करूया सुंदर असं अरीवर्क. नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहतात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं आणखी एकदा मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजला साधं सिंपल घरीच आरीवर्क करून घेणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. त्यासाठी आपल्याला लागणार आहे असे आरीवर्कचे कुंदन, जे राऊंड शेपमध्ये आणि किंवा पेटल शेपमध्ये येतात, ते सुई, दोरा, कात्री आणि B7000 हे गम. त्यासोबत आपल्याला लागणार आहे स्टोन चेन आणि बॉल चेन. आता मी हे जे आरीवर्क करणार आहे त्यासाठी मी अगोदर ब्लाऊज शिवून घेतलेलाच आहे. शिवून घेतलेल्या ब्लाऊजवरच मी आरीवर्क करून घेत आहे. त्यासाठी हे जे स्लीव्ज आहेत त्या स्लीव्जवर मी पहिल्यांदा आरीवर्क करत आहे. त्यासाठी अगोदर स्लीव्जमध्ये आपण न्यूजपेपर किंवा पुठ्ठा वगैरे ठेवून घेणार आहोत की गमच्या सहाय्याने आपण हे जे वर्क करतो त्यामुळे ब्लाऊज एकमेकाला चिटकू नये म्हणून. त्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने आपण वर्क करू शकतो. पहिल्यांदा ही जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर मी गम लावून एक बॉल चेन चिटकवून घेतलेली आहे सरळ पद्धतीने. बॉल चेन चिटकवून झाल्यानंतर परत स्टोन चेन चिटकवून घेणार आहे आणि हलकंसं प्रेस करून द्या. परत गम लावून परत बॉल चेन चिटकवून द्या. अशा पद्धतीने एक तिथे बॉर्डर तयार होईल. सेम ब्लाऊजच्या पुढे मागे दोन्ही पद्धतीने सेम अशाच प्रकारे आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे. परत ह्या तयार केलेल्या छोट्याशा बॉर्डरवर डिझाईन काढण्यासाठी पेन्सिल आणि स्केलच्या साहाय्याने आपल्याला 1-1 इंचावर मार्क देऊन त्याच्यावर आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने लीफ किंवा डॉट त्या पद्धतीने पेन्सिलने डिझाईन काढून त्याच्यावर गम ठेवून परत आपल्याला ते तिथे चिटकवून द्यायचं आहे. आणि बॉर्डरमध्ये गमच्या साहाय्याने 1-1 कुंदन आपण चिटकवून देणार आहोत. डिझाईन भरपूर सारी करू शकता, पण बॉर्डर ही मिडियम साईजची असल्याने हा आरीवर्कची जी डिझाईन आहे ती मी एकदम साधी आणि सिंपल ठेवलेली आहे. सेम याच पद्धतीने ब्लाऊजच्या मागच्या बाजूला सुद्धा ही स्लीव्जला सेम त्याच पद्धतीने आपण हे वर्क करून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कात्रीच्या साहाय्याने कट करून घेणार आहोत. सेम अशाच पद्धतीने किंवा तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊजला घरच्या घरी असे आरीवर्क करू शकता. ब्लाऊजच्या दोन्ही स्लीव्जला आपण सेम डिझाईन तयार करून घेणार आहोत. त्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर आतील न्यूजपेपर काढून घ्यायचा. तोपर्यंत ही सर्व डिझाईन पूर्णपणे सुकलेली असते. परत ब्लाऊज धुताना वगैरे ही जी आपण छोटीशी बॉर्डर तयार केलेली आहे ती निघू नये म्हणून आपण त्या बॉर्डरला सुई दोऱ्याने, म्हणजे ज्या कलरचा ब्लाऊज दोरा आहे त्या कलरच्या ब्लाऊज दोऱ्याने किंवा गोल्डन दोऱ्याने आपण एकदम बारीक बारीक त्याच्यावर शिलाई देऊन घेणार आहोत. ज्या पद्धतीने आपण बटन स्टिच करतो किंवा बटन लावतो ना, सेम त्याच पद्धतीने. ब्लाऊज स्लीव्जच्या आतून सुई घेऊन ती परत या बॉर्डरच्या वरून सुई परत ब्लाऊजमध्ये ॲडजस्ट करायचं. अशा पद्धतीने केलात की ती बॉर्डर तेथे लॉक होते. सेम अशाच पद्धतीने 1-1 इंचावर 1-1 टाका घालत गेलात की ही बॉर्डर तिथे ॲडजस्ट होते. परत ब्लाऊज धुताना म्हणा किंवा क्लीन करताना म्हणा ही बॉर्डर निघण्याचं टेन्शन आपल्याला राहत नाही. अशा पद्धतीने तुम्ही केलात की ते आरीवर्क तिथं फिक्स असतं. येथे 2-3 ठिकाणी टाका घातलेला आहे तरीही तो टाका दिसत नाही. सेम ब्लाऊज कलर किंवा गोल्डन कलर घेऊन तुम्ही टाका घालू शकता.
बॉल चेन, स्टोन चेन किंवा गम याची प्रत्येकाची लिंक किंवा या व्हिडिओमध्ये जे प्रोडक्ट वापरले आहेत या प्रत्येकाची लिंक मी व्हिडिओच्या खाली देईन. तेथे जाऊन तुम्ही ते ऑनलाईन शॉपिंग करू शकता. स्लीव्जला त्या बॉर्डरला 1-1 इंचला 1-1 टाका घालून झाला की आतील बाजूस छोटी गाठ मारून द्यायची. अशा पद्धतीने केलात की बॉर्डर तेथे फिक्स होईल. सेम अशाच पद्धतीने दोन्हीही स्लीव्जला आपण तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने केला की एकदम साध्या सिंपल पद्धतीने आपलं हे ब्लाऊज एकदम सुंदर छान डिझायनर ब्लाऊज झालेला आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ, साडीचे व्हिडिओ, ब्लाऊजचे व्हिडिओ, फॅशन, लाईफस्टाईल, आरीवर्क, तोरण, मेहंदी, रंगोली अशा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मी माझ्या श्रीशा स्पेशल या चॅनलवर अपलोड करत असते. त्यासाठी नक्की श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तर पुन्हा भेटूया अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये.